नमस्कार, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. पश्चिम बंगालमध्ये पहिल्याच टप्प्यात 92% जास्त तर तामिळनाडूत 85% जास्त मतदान. कोण जिंकणार हे 4 मे रोजी समजणार. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 58% जास्त तर राहुरीच्या पोटनिवडणुकीत 56% जास्त मतदान. मतमोजणी 4 मे रोजी होणार. बारामतीतील 2029च्या उमेदवारीवरून पवारांच्या नव्या पिढीत कलगीतुरा, जय, योगेंद्र आणि रोहित यांच्यात संघर्षाची नांदी. ज्येष्ठ नेते शरद पवारांची तब्येत स्थिर, ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी परतले. ला नीनामुळे यंदा उन्हाळ्यात अवकाळीची शक्यता, राज्यात काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता. एल निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता, राज्यातील शेतकरी चिंतेत. ठाण्याच्या सॅटिस पुलावर शिवशाही बसला आग, कोणीही जखमी नाही पण बस जळून खाक. मुंबईच्या गोवंडीमध्ये सीएनजी सिलेंडरचा स्फोट, 10 वाहने जळून खाक. अमेरिका इराण चर्चा टळली, युद्धाची तीव्रता वाढण्याची भीती. इस्लामाबादमध्ये अघोषित लॉकडाऊन, नागरिकांमध्ये सरकार विरोधात नाराजी.